महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीये आणि अशातच 18 वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची अधिकृत युती अजूनही घोषित झाली नाही. पण मुंबई सोबतच पुण्यात सुद्धा लढण्याची जोरदार तयारी ठाकरे बंधूंची आहे आणि मनसे मात्र यंदा पुण्यात 2012 पॅटर्न राबवणार असल्याचं बोललं जातंय. आता हा मनसेचा 2012 पॅटर्न नक्की काय आहे आणि याचा परिणाम कसा होऊ शकतो जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता सगळेच राजकीय पक्ष आपली रणनीती आखताना दिसतायत आणि त्याप्रमाणेच पुण्यामध्ये सुद्धा मनसेनं सुद्धा आपली रणनीती आखली आहे. त्यानुसारच 2012च्या पॅटर्न नुसार आगामी पालिका निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय हे मनसेकडून घेण्यात आला असल्याचं सांगितलं जातंय. यंदा निवडणुकीत मनसे ही महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. सध्या मनसेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत निवडणुकीच्या संदर्भात अनौपचारिक बैठका सुरू सुद्धा झाल्यात. पहिली बैठक ही शिवसेनेच्या कार्यालयात झाल्यानंतर आता दुसरी बैठक आज मनसे कार्यालयात झाली. एकीकडे ठाकरेंच्या सेनेसोबत निवडणुकी संदर्भात चर्चा सुरू असताना दुसरीकडे पुण्यातल्या महाविकास आघाडीचे सर्व पक्ष मनसेला सोबत घेण्यासाठी अनुकूल असल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यानुसारच आता मनसेनं सुद्धा ठाकरे सेनेसोबत निवडणूक लढणं निश्चित झालं तर किती जागा लढवायच्या आणि महाविकास आघाडी झालं तर किती जागांवरचा दावा करायचा याबाबत समीकरण निश्चित केल्याचा विचार करताय. याबाबत दावा करण्याचं समीकरण निश्चित करण्याचा विचार करतायत. त्यानुसार मनसे पुण्यात 40 जागांवर लढण्याची तयारी करत असल्याचं बोललं जातंय. तर या जागा मनसेला अनुकूल असल्याचं पक्षानं घेतलेल्या आढावा बैठकांमधून निश्चित केल्याचं सुद्धा समजतंय. आणि या जागा निश्चित करताना पक्षानं 2012चा फॉर्म्युला वापरला असल्याचं सांगितलं जातंय. ज्या जागा 2012 मध्ये जिंकल्या होत्या त्या यंदाच्या निवडणुकीमध्ये मनसे पुन्हा एकदा लढणार आहे. तसंच या ठिकाणी माजी नगरसेवकांना सुद्धा पक्षाकडून संधी देण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी जिथं मनसेचे माजी नगरसेवक हे पक्ष सोडून गेले असतील त्या ठिकाणी इतर काही ठिकाणी उमेदवार बदलण्यात येणार आहेत. आता 2012 पॅटर्न वापरण्याचं कारण म्हणजे 2012ची पुणे महानगरपालिका ही निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी ऐतिहासिक ठरली होती. कारण या निवडणुकीत मनसेनं पुण्यात पहिल्यांदाच 29 नगरसेवक निवडून आणले होते आणि या निवडणुकीत 76 प्रभागांमधून एकूण 152 जागांसाठी मतदान झालं होतं. मनसेनं या निवडणुकीत मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आणि विशेषतः शहरी मराठी मतदारांना आकर्षित केलं. राज ठाकरे यांची शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली आणि नवीन पक्षानं मुंबई, ठाणे, नाशिक इथं 2012 मध्ये आपला प्रभाव वाढवला होता. मराठी संस्कृतीचं केंद्र असलेल्या पुण्याच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं वर्चस्व होतं. पण 2012च्या निवडणुकीत मनसेनं पुण्यात आपली ताकद दाखवण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली. त्यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढण्याचा नारा दिला. विशेषतः उत्तर भारतीय स्थलांतरितांमुळे स्थानिक मराठी लोकांना रोजगार आणि संसाधनांवर होणारा परिणाम हा मुद्दा उपस्थित केला आणि यामुळेच 2012 मध्ये मनसेला पुण्यात मोठं यश मिळालं. त्यामुळे यंदा सुद्धा मनसे पुण्यात 2012 पॅटर्न राबवणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र मागच्या 5 वर्षात राजकारण हे पूर्णपणे बदललंय. राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट, भाजप, शिवसेना यासारख्या मोठ्या पक्षांसमोर पुण्यात मनसेचा निभाव आता लागणार का आणि 2012 पॅटर्न पुण्यात पुन्हा एकदा काम करणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.